हाय नमस्कार। आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण वाम मच्छी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य ही 1 पाव वाम घेतले, त्याच्यात इसावण म्हणून हे घेवडा घेतलाय, 8 घेवड्याची शेंगा घेतल्यात, टोमॅटो, कढीपत्ता, त्यासाठी लागणारे वाटण, कोथिंबीर, लसूण 1 कांदा घेतलाय, 1 इंच आळा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लाल तिखट 2 चमचे घेतले, अर्धा चमचा हळद घेतले, चवीनुसार मीठ घेतले। आता हे वाटण आपण करून घेऊया। हे बघा, आपण हे पातेले तापत ठेवले। तापल्यानंतर त्यामध्ये आपण 4 चम्मच तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण वाटण केले ते वाटण टाकणार आहोत। त्यातच आपण कढीपत्ता आणि टोमॅटो हे टाकणार आहोत। एक मिनिट त्याला परतून घेऊया, वाटण, टोमॅटो आणि कढीपत्त्याला। परतून झालं की त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ हे परतून घेऊया, मिक्स करून। पहा, त्यामध्ये आता आपण ही पिवळी वाम घेतली, आपण चवीला खूप चविष्ट असते ती टाकूया। त्यानंतर त्यामध्ये घेवडा, हे सगळं एकत्रित करूया, मिक्स करून घेऊया याला। त्यामध्ये आपण पाणी टाकूया। आपण जे वाटण मिक्सरच्या भांड्याला लावलेलं त्यामध्ये ते पाणी घेतले, त्यामध्ये ते वाटण राहतं ना ते पूर्ण धुवून घेतले भांडही। हे पहा, आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकले। आता याला 20 मिनिटं उकळून घेऊया, शिजवून। ही पहा, आपली वाम मच्छी शिजून झाले। त्यात जो घेवडा टाकला होता तोही शिजलाय। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। बघा, छान शिजले, ती आपण सर्व करूया भातासोबत। ही पहा, आपली डिश तयार झाली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये चिंच किंवा कोकमही टाकू शकता आणि तुमच्याच आवडीनुसार, आणि तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही मसाले, मिरची त्याचं प्रमाणही वाढवू शकता, तिखट आवडत असेल तर। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।